मुंबईतील वांद्रे लिंकिंग रोडवरील क्रोमा शोरूमला भीषण आग लागल्याची घटना घडली। अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तिसऱ्या लेव्हलची आग असल्यामुळे अग्निशमन दलानं आता त्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत असं समजतंय। ही दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय। मुंबईच्या वांद्र्यामध्ये आगडोंब उसळला होता। क्रोमा शोरूमला आग लागली होती आणि आग विझवण्यासाठी जे प्रयत्न करण्यात आले अग्निशमन दलाकडून त्याची दृश्य आपण दुसऱ्या बाजूला बघतोय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। धनंजय, आता काय परिस्थिती आहे? संपूर्णपणे आगीवर नियंत्रण मिळवलं गेलंय का? मी सध्या याच ठिकाणी आहे आणि आपण जर पाहिलं तर लिंकिंग स्क्वेअर अशी ही इमारत आहे वांद्रे पश्चिम येथील लिंक रोडला आणि इथे या क्रोमाचं शोरूम सुद्धा आहे या लिंक स्क्वेअर इमारतीमध्ये आणि इतरही काही कपड्याची दुकानं आहेत आणि जर आपण पाहिलं तर ग्राउंड +3 आणि त्याचबरोबर बेसमेंटमध्ये 3 असे गाळे आहेत आणि ही संपूर्ण इमारत आहे आणि या इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती आणि त्यानंतर ही आग अजूनही विझलेली नाहीये। आपण जर दृश्यांमध्ये पाहिलं तर ही आग अजूनही धगधगताना पाहायला मिळते आणि या संपूर्ण परिसरामध्ये धुराचे लोट जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लागलेले आपल्याला पाहायला मिळतं। अग्निशमन दलाच्या आतापर्यंत 15च्या वर गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळतात। अतिरिक्त जवान जे आहेत ते सुद्धा आणि या संपूर्ण परिसरामध्ये आता एनडीआरएफची टीम जी आहे ती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। रिद्धी ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। एनडीआरएफची टीम जी आहे, एनडीआरएफचे जवान सुद्धा आता या आगीवर नियंत्रण पोहोचवण्यासाठी पोहोचलेले आपल्याला दृश्यांमध्ये या पाहायला मिळतात। यावरून आपण अंदाज लावू शकतो की ही आग जी आहे ती किती मोठी आहे आणि या ठिकाणी श्वान जे आहे एनडीआरएफ टीमचं ते सुद्धा घटनास्थळी पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतात। कारण की जर आपण पाहिलं तर ही आग नेमकी कशामुळे लागली ते कारण समजू शकलेलं नाहीये। मात्र इमारतीमध्ये काही मोबाईल गॅजेट असतील, त्याचबरोबर क्रोमा असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे, तर दुसरीकडे काही कपड्याची दुकानं सुद्धा आहेत आणि मोठ्या प्रमाणात ही आग लागल्यामुळे सकाळी 4 वाजेच्या सुमारास ही आग लागलेली आहे आणि आता सकाळचे 8 वाजलेले आहेत तरी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाहीये। अजूनही वरच्या फ्लोअरला आपण जर पाहिलं तर ही आग धुमसताना आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात ही आग लागल्यामुळे आतमध्ये बरीच दुकानं सुद्धा होती, त्यामध्ये या आगीने पेट घेतला आणि अद्यापही आग जी आहे ती विझलेली नाहीये। त्यामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र नुकसान जे आहे ते या मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। ही सगळी ताजी दृश्य आहेत। आपण जर पाहिलं तर स्थानिक पोलीस असतील, अग्निशमन दलाचे जवान असतील, त्याचबरोबर एनडीआरएफची टीम जी आहे ती सुद्धा या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये या मॉलमध्ये असलेले ज्यांची दुकानं आहेत ते आपले कपडे जे आहेत ते या दुकानातून घेऊन पळताना पाहायला मिळतात। जेवढं सामान वाचवता येईल तेवढं वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी इकडच्या दुकानदारांकडून होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि मोठी ही आग लागल्यामुळे अद्यापही या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जर आपण पाहिलं तर या इमारतीचे जे काच होते ते सुद्धा फोडण्यात आले आणि त्यानंतर सगळ्या बाजूने ही आग विझवण्यासाठी सर्व प्रयत्न जे आहे ते सुरू असलेले पाहायला मिळतात। तर इकडचे जे दुकानदार आहेत ते आपलं सामान वाचवण्यासाठी धावपळ करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। ही दृश्य आहेत या लिंकिंग स्क्वेअर इमारतीच्या परिसरातली आणि या इमारतीमध्ये आग लागल्यानंतर संपूर्ण धुराचे लोट जे आहेत ते चारी बाजूने आपल्याला पसरताना पाहायला मिळतात आणि या इमारतीतलं सामान जे आहे ते सुद्धा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, जेणेकरून ही आग जेवढ्या जास्ती सामानाला लागेल तेवढी ही आग पसरण्याची शक्यता आहे। त्यामुळे इमारतीमधलं सामान सुद्धा काढण्याचं काम सध्या सुरू असलेलं पाहायला मिळतं आणि आता एनडीआरएफची टीम देखील इथे दाखल झाली। त्यामुळे आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांच्या मार्फत सुद्धा प्रयत्न केले जाणार आहे, कारण की बेसमेंटमध्ये आग लागल्यामुळे त्याचा जो मेन केंद्र आहे तो शोधण्यासाठी अडचणी येत आहेत आणि ही आग पसरताना संपूर्ण मॉलमध्ये पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर 3 माळ्याची ही इमारत आहे, ग्राउंड फ्लोअर आहे आणि बेसमेंटमध्ये 3 मजले आहेत। तिथे सुद्धा अनेक दुकानं जी आहेत ती सुद्धा आहेत। क्रोमाचं शोरूम आहे, त्याचबरोबर काही कपड्याची, बुटांची आणि ज्या सगळ्या
गोष्टी असतात. लिंकिंग हे सगळ्यात प्रसिद्ध आहे ते कपडा बाजारासाठी आणि याच कपडा बाजारामधलं हे हा मॉल आहे आणि या मॉलमध्ये ही आग लागल्यामुळे आता सध्या या ठिकाणी आग विझवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे सध्या प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत 15च्या जवळपास गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा अग्निशमन दलाच्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न हे सध्या सुरू आहे आणि NDRFचं पथक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळते. रिद्धी, धनंजय, या दुकानाव्यतिरिक्त आणखी कुठल्या दुकानांना याची झळ पोहोचलेली आहे का? त्या दृष्टीनं काही माहिती मिळू शकली आहे का? रिद्धी, खरं तर पुन्हा एकदा ही संपूर्ण दृश्य दाखवतो. या इमारतीच्या बाजूला काही अंतरावर एक दुसरी इमारत आहे, त्यामुळे मध्ये काही मोकळा पॅसेज आहे, त्यामुळे ही आग पसरू शकली नाहीये. दुसरीकडे सुद्धा जर आपण पाहिलं तर इमारतच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा मॉल होता आणि या मॉलमध्ये ही आग लागली. या मॉलच्या पाठीमागे एक मैदान आहे, खेळाचं मैदान आहे, पालिकेचं ग्राउंड आहे, त्यामुळे ही आग जी आहे ती आतल्या आतमध्ये धुमसताना पाहायला मिळते, इतरत्र पसरलेली नाहीये. मात्र बेसमेंटमध्ये म्हणजे आतील जो भाग आहे त्यामध्ये ही आग लागल्यामुळे ही आग वाढते. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला अडचणी येत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी सगळं सामान जे आहे आतमध्ये इतर दुकानातलं ते काढण्यासाठी आता प्रयत्न जे आहे ते अग्निशमन दलाकडून सुरू असलेले पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर सगळं सामान या ठिकाणी दुकानदारांकडून बाहेर काढताना पाहायला मिळते. कपड्याची खूप दुकानं आतमध्ये होती, त्याचबरोबर क्रोमा असल्यामुळे अर्थात इलेक्ट्रॉनिक गॅजेट असतील त्यांची सुद्धा संख्या जास्त होती. बेसमेंटमध्ये काही सामान होतं आणि ह्या लिंकिंगमध्ये असलेल्या या सर्व इमारती अशाच पद्धतीच्या आहेत. यामध्ये या 3 मजल्याच्या इमारती वर आहेत, तर इतर काही भाग जो आहे तो बेसमेंटचा आहे आणि या बेसमेंटमध्ये आग लागल्यामुळे अग्निशमन दलाला आत जाण्यासाठी अडचणी येत आहेत आणि जी आग धुमसताना पाहायला मिळते. वर सुद्धा जर आपण पाहिलं तर अजूनही आग ही पेटलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही सर्व दृश्य ताजी आहेत आणि धुराचे लोट जे आहेत ते या संपूर्ण परिसरामध्ये पसरल्याचं दृश्य जे आहे ते आपल्याला सध्या हे पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीत आग विझवण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न हे अग्निशमन दलाकडून सुरू असलेले पाहायला मिळते आणि आत्ताच या ठिकाणी काही वेळापूर्वी NDRFचं जवान सुद्धा NDRFचं पथक सुद्धा या ठिकाणी डॉग स्क्वॉड सोबत पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. रिद्धी, अगदी. धनंजय, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा, आणखी काही तपशील तुमच्याकडून घ्यायचे आहेत.